ची आशा बाळगायला हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दृष्टिकोन पहिल्यापासून बाळगलेला आहे, तो संपूर्ण समाजासमोर देशबांधवांसमोर ठेवलेला आहे. तो म्हणजे 2047 पर्यंत विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत ही त्याची पहिली पायरी आहे. आता मला एक सांगा की एकूणच जर आत्मनिर्भर भारताचा विचार केला तर हा आत्मनिर्भर स्वावलंबी भारत घडवण्यासाठी विद्यार्थी हा त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बरोबर. कारण 2047 साली जी मंडळी ज्यांच्या हातामध्ये ही सगळी सूत्र राहणार आहेत अशी पंतप्रधानांना अपेक्षा आहे ती तरुण मंडळी आहेत, म्हणजे विद्यार्थी वर्ग जो आजचा आहे तो. तर मग आता एकूणच आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था नेमकी किती महत्त्वाची आहे आणि या दुरुस्ती विधेयकाकडे आपण त्या दिशेने उचललेलं एक निर्णायक पाऊल म्हणून पाहू शकतो का? फारच महत्त्वाची आहे. याचं कारण आत्ताची सगळी टीनेजर आपण ज्याला म्हणतो अशी जी मुलं आहेत ती 2047 साली हा सगळा देश चालवणार आहेत आणि त्यांचं जे हे आत्ता ज्याला आपण फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणतो की त्यांची आत्ता जी सगळी घडण होती त्या घडण होत असताना जर त्यांना चांगली परीक्षा पद्धत, पारदर्शक परीक्षा पद्धत अशी जर त्यांना अनुभवायला आली आणि त्याच्यातून जर ते पुढे गेले तर मला असं वाटतं की त्यांचं सगळ्यांचं जे करिअर आहे ते एका पॉझिटिव्ह पायावरती उभं राहील आणि त्यांचं देशाप्रतीचं जे काम आहे ते जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. त्यामुळे एका अर्थाने आपला 2047 जर भारत चांगला घडवायचा असेल तर आत्ताची जी पिढी आहे सगळी त्या पिढीला आपण उत्तम परीक्षा पद्धती, उत्तम निवड पद्धती, प्रामाणिक व्यवहार या सगळ्याचं उदाहरण घालून द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तसं जर त्यांना अनुभव आला तर त्यांची सगळी जी पुढच्या करिअरची सगळी बांधणी आहे ती सुद्धा सगळी मला असं वाटतं पॉझिटिव्ह पायावरती होईल. त्या दृष्टीने सुद्धा आपण म्हणाल तसं त्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा आत्ताचं जे हे सगळी पावलं उचलली गेली आहेत वेगाने त्याला महत्त्व आहे असं मला वाटतं. सारंगजी, मला अगदी आपण शेवटाकडे येतो मुलाखतीच्या, अगदी थोडक्यात